5 कोटी। पण जर एका नगराध्यक्षाने दलित वस्ती विकासाचाच निधी मंजूर करायचं ठरवलं तर तो निधी किती येतो? फक्त दलित वस्तीचा, अख्ख्या शहराचा नाही, फक्त दलित वस्तीचा किती येतो तो निधी? 15 कोटी। आता मला सांगा, हे 2 कोटीवाला मोठा, 5 कोटीवाला मोठा का इकडचा 15 कोटीवाला मोठा? 15 कोटीवाला। म्हणून 2 कोटीवाले 5 कोटीवाले गेले, त्यांना एवढंच जाऊ देत। आताच्या निवडणुकीमध्ये 15 कोटीवाला हा आपल्या हक्काचा आणि आपल्या पक्षाचा नगरसेवक, नगराध्यक्ष निवडून आला पाहिजे। याच्यासाठी आपण सर्वांनी मतदान करावं असे मी आपल्या सर्वांना विनंती करतो। आणि मित्रांनो, आपण बघायला गेलो तर आपल्याच वाशिममध्ये विषय, मुद्दे आणि समस्या भरपूर आहेत। रस्त्याची समस्या, नाल्यांची, गटारांची समस्या, भुयारी गटार नाही या शहरामध्ये, अजूनही अशी परिस्थिती आपल्या सर्वांना समजते। ड्रेनेज वॉटर निघून जाण्यासाठी सांडपाणी, याची कोणतीही सोय नाही। आणि त्याचबरोबर मित्रांनो, दुसऱ्या बाजूला आरोग्य ही एक मोठी समस्या। आजही वाशिम मधले जर आपण हॉस्पिटल बघितले तर ते प्रायव्हेट हॉस्पिटल आहे। इकडच्या गोरगरिबांना, इकडच्या कष्टकऱ्यांना जर इलाज करायचा असेल तर त्यांना अकोल्याला अजूनही जायला लागतं इलाजासाठी। आणि ही परिस्थिती बदलायची असेल तर आपल्याला आपल्या हक्काची माणसं निवडून द्यायची। आणि म्हणून मी आपल्या सर्वांच्या समोर इकडनं वैभवदादाच्या वतीने एक घोषणा करतो की जर वंचित बहुजन आघाडी सत्तेत आली तर 150 बेडचं मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल वाशिम मध्ये सरकारी पैशातलं, सरकारी हॉस्पिटल वाशिम मध्ये नक्कीच चालू करण्यात येईल। आणि हेच बोलत असताना दुसऱ्या बाजूला बेरोजगारीची खूप मोठी समस्या आहे आपल्याकडे, हे सुद्धा समजून घ्या। आज कितीतरी तरुण आपल्यातले शिकून सवरून समोर येतात, पुढे जायचं असतं, तरक्की करायची असते, परिवाराचा विकास करायचा असतो, पण शिक्षण झाल्यानंतर हाताला नोकरी नाही, हाताला रोजगार नाही। याच्यामुळे कुठल्या तरी छोट्या कामामध्ये, चुकीच्या कामामध्ये आपले आज तरुण मोठ्या प्रमाणात घुसतात। आणि दुसऱ्याच बाजूला बघितलं तर वाशिमचा परिसर, वाशिमचा अवतीभोवतीचा परिसर हा शेतीप्रधान परिसर आहे। खूप मोठ्या प्रमाणामध्ये सोयाबीन उगवल्या जाते, कपास उगवला जातो, तूर उगवली जाते, थोडं अजून खाली हिंगोलीकडे गेलो तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये हळद उगवली जाते। पण आज या सगळ्या गोष्टींना पकडून व्यवसाय, इंडस्ट्रीज, फॅक्टरीज ह्या आपल्या इकडे चालू झालेल्या नाही। दुसऱ्या बाजूला आपण बघितलं तर आज MIDC वाशिमची अख्खी रखडली गेलेली आहे। आणि MIDCच्या माध्यमातून नवीन प्रकल्प येत आहेत, नवीन कंपन्या उघडतायत, नवीन फॅक्टऱ्या उघडतायत, असं कोणताही प्रकार दिसत नाही। आणि म्हणून मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आपल्या सर्वांना आश्वासन देतो की जर वंचित बहुजन आघाडी सत्तेमध्ये आली तर MIDCचं पुनर्वसन करून इकडे नवीन प्रकल्प, नवीन कंपन्या, नवीन फॅक्टऱ्या आणून वाशिममध्ये रोजगार आणि जॉब्स आणि तशाच नोकऱ्यांची उपलब्धता ही वंचित बहुजन आघाडी करण्याचा पूर्ण प्रयत्न नक्कीच करणार आहे। आणि त्याचबरोबर तूर डाळ जी आपल्या इकडे मोठ्या प्रमाणात